महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ यंत्रचालक दिनेश भटकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कुमारी जान्हवी भटकर यांनी वडिलांच्या नोकरीमधील काळ, कुटुंब सांभाळणे व इतर बाबींवर केलेले भावनिक भाषण. आणि इथे प्रस्तुत सर्वे माझे ज्येष्ठ बंधू आणि भगिनी. तर जेव्हा मी कॅलिकटला होती शिकायला आणि जेव्हा लोकांना माहीत पडायचं की माझे बाबा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तर ते मला म्हणायचे, अरे वा मस्त आहे, 9 to 5 जॉब, एकदम चिल सेटल लाईफ. तर प्रत्येकाचं ते स्वप्न असतं की सेटल एकदम लाईफ. आता त्यांना मी कसं सांगावं की माझ्या बाबाची जी नोकरी होती ती चिल नव्हती, रिलॅक्स नव्हती आणि 9 to 5 तर बिलकुलच नव्हती. इतकी रिस्की लाईफ. दसरा असो, दिवाळी, इवन कोविड सुद्धा त्यांना ड्युटीवर जावं लागायचं. लहान असताना कळायचं नाही, कोविडमध्ये रडायची की बाहेर नका जाऊ, बाहेर नका जाऊ. पण बाबा म्हणायचे की सरकारने प्रत्येकावर थोडी ना विश्वास केलाय आणि प्रत्येकाच्या बसची बात पण नाहीये. आम्हीच महावितरणवाले आहोत जे काम करत आहोत. आणि आता जेव्हा मी नोकरीवर लागलीये तर बाबाचं जे हे डिटर्मिनेशन आहे, कामा व्यक्ती, प्रत्येक गोष्टीला जे ते पॉझिटिव्ह पद्धतीने बघतात, आता ते मला मोटिवेट करतं. लहानपणी मला कळायचं नाही, वेळ देऊ शकत नाही, खूप साऱ्या कंप्लेंट्स होत्या. पण आता जेव्हा मी मोठी झालीये आणि आता मला कळतं की जग कसं असतं, पैसे कमवणं काय असतं, तेव्हा बाबाविषयीची माझी रिस्पेक्ट आहे ती खूप जास्ती वाढलीये. परवाचंच कन्व्हर्सेशन मी सांगते. बाबांना मी कॉल केला बँगलोरवरून येताना की तुम्हाला कसं वाटतंय, लाईक 30 वर्ष, लाईक 32 इयर्स सेम रुटीन तुम्ही फॉलो करताय आणि एक दिवस इट्स लाईक झालं उद्यापासून येऊ नका. तर कसं आपण एक महिना एक गोष्ट करतो आणि नंतर आपल्याला त्या गोष्टीची सवय पडून जाते, हुरहुर वाटतं. लाईक आता कसं करणार तुम्ही. मला इमोशनल फील होत आहे, आईला इमोशनल फील होत आहे. बाबा मला बोलले की मी जर निघालो नाही तर दुसरे लोक कसे येतील, दुसऱ्यांना नोकरी कशी भेटणार. तर प्रत्येक गोष्टीला जे ते इतक्या पॉझिटिव्ह पद्धतीने बघतात, दॅट इज व्हेरी मोटिवेटिंग. बिकॉज इतकं प्रेशर आहे, इतकं कॉम्पिटिशन आहे, ऑब्व्हियसली निगेटिव्हिटी खूप जास्ती भरली आहे. आणि हे खूप जास्ती मोटिवेट करतं मला आता, कारण की आता मी जगाला फेस करायला लागली आहे आणि बाबा आता रिटायर झालेत. तर आता मला त्या सर्व गोष्टी कळतात आणि समजतात. आणि कामापायी बाबांना लाईक मला शिकवायला, बसून शिकवायला कधी वेळ नव्हता. पण कळत न कळत बाबांनी मला खूप काही शिकवलं. आणि जी एनर्जी त्या माणसाकडनं मला भेटते की इकडनं येतात तिकडे जातात. आई नेहमी म्हणायची पण की का तुम्ही थकत नाही का. मी तर ऑफिसवरून, म्हणजे आता मी ऑफिसवरून येते आणि मला काम करण्याची एनर्जी राहत नाही. पण मी माझ्या वडिलांना बघते आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला मोटिवेट केलं आणि ते करत राहतात. आणि आता जेव्हा मी काम करायला लागलीये तर बाबा जसे काम करायचे तशी मी काम करण्याची पद्धत, जेव्हा पण माझी एनर्जी लो होते, बाबांना आठवते की बाबा कसे करायचे. पुढे पण तुम्ही असेच राहा बाबा, आणि सुखी राहा, स्वस्थ राहा. थँक्यू.